नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 75% पीक विमा वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे, त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे त्याची देखील या ठिकाणी यादी आलेली आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। 75% अग्रिमसाठी पात्र ठरलेले शेतकरी जिल्हा यादी या ठिकाणी आपण पाहतोय। पहिला जिल्हा आहे परभणी। परभणीमध्ये 91,355 शेतकरी पात्र ठरले आहेत। हिंगोलीमध्ये 47,762, बुलढाण्यामध्ये 65,236, अमरावतीमध्ये 9,706, अकोल्यामध्ये 2,158, वाशिममध्ये 53,559, यवतमाळमध्ये 58,119, त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये 10,956, नागपूर जिल्ह्यामध्ये 16,418, भंडारा जिल्ह्यामध्ये 6,670 आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 10,007 आणि त्यानंतर गडचिरोलीमध्ये 1,461 शेतकरी पात्र ठरले आहेत। ठाणे जिल्ह्याचं बघितला तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,360, पालघरमध्ये 1,367, रायगडमध्ये 271, रत्नागिरीमध्ये 172, सिंधुदुर्गमध्ये 531, नाशिकमध्ये 50,279, धुळ्यामध्ये 19,604, नंदुरबारमध्ये 3,743, जळगावमध्ये 26,518, नगरमध्ये 1,11,647, तर पुणे जिल्ह्यामध्ये 19,217, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 64,357, सातारा जिल्ह्यामध्ये 2,134, सांगलीमध्ये 11,763, कोल्हापूरमध्ये 421 शेतकरी पात्र ठरले आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,87,019 शेतकरी पात्र ठरले आहेत। जालन्यामध्ये 1,23,719, बीडमध्ये 2,31,187, लातूरमध्ये 61,917, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,38,998, तर नांदेड जिल्ह्यामध्ये 59,755 शेतकरी हे 75% पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। जय महाराष्ट्र।